नमस्कार. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, उच्च संचालनालय, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 5 यांच्या वतीने आयोजित संकटातून संकल्पाकडे या सन्मान सोहळ्यामध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर सुरेश गोसावी सर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे सर, संस्थेच्या सहकार्यवाह आदरणीय डॉक्टर ज्योत्स्ना एकबोटे मॅडम, उच्च शिक्षण विभागाचे संचालक आदरणीय शैलेंद्र देवळानकर सर, सहसंचालक डॉक्टर अर्चना बोराडे मॅडम, मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर निवेदिता एकबोटे मॅडम, व्यासपीठासमोर उपस्थित महाराष्ट्रातील विविध संस्थांचे संस्थाप्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, प्राध्यापक सहकारी, विद्यार्थी, शिक्षकेतर सहकारी या सर्वांचे उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मॉडर्न महाविद्यालय यांच्या वतीने मी डॉक्टर वैजयंतीमाला जाधव मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतांनी करणार आहोत. आपण राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही दत्तराणी महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय डॉक्टर निवेदिता एकबोटे मॅडम यांना मी निमंत्रित करते. सर्वांना नमस्कार, शुभप्रभात. आज आपण ज्या अशा आगळ्या वेगळ्या अशा कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत, त्या कार्यक्रमाचं टायटल आहे संकटातून संकल्पाकडे. आणि ही ज्यांनी संकल्पना मांडली असे आपल्या राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि आपल्या पुण्याचे नेतृत्व कोथरूडचे आमदार असे आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, मंचावरती उपस्थित पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय सुरेश गोसावी सर, ज्यांच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होतो आहे, आपल्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष असे प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे सर,
ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची पूर्ण संकल्पना रचली गेली असे उच्च शिक्षणाचे महाराष्ट्र राज्याचे संचालक माननीय डॉक्टर शैलेंद्र देवळणकर सर, मंचावरती उपस्थित प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह आणि मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर अशा डॉक्टर ज्योत्स्ना एकबोटे मॅडम, डॉक्टर अर्चना बोऱ्हाडे मॅडम, ज्यांनी कंटिन्युअसली या प्रत्येक गोष्टीमध्ये फॉलोअप घेतला, आमच्या संस्थेचे कार्यवाह आदरणीय श्यामकांत देशमुख सर आणि मगर साहेब, या सर्वांचं मी स्वागत करते. माझ्यासमोर अत्यंत ज्येष्ठ असे सर्व प्राध्यापक वृंद आणि मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबरसुद्धा उपस्थित आहेत. महाराष्ट्रातून आलेले अनेक प्रिन्सिपल्स आणि त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व प्राध्यापक वृंद आणि टीम मेंबर्स ज्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि इथे उपस्थित सर्व प्रेक्षकांचे मी हार्दिक स्वागत करते. सर्वांना नमस्कार आणि वंदन करते. दादा, हा कार्यक्रम आपण जेव्हा सुरू केला संकटातून संकल्पाकडे, आणि हे जे संकट महाराष्ट्रावरती ओढवलं गेलं ते अतिशय वेगळ्या प्रकारचं होतं. असं आत्तापर्यंतचं ओला दुष्काळाचं संकट हे महाराष्ट्राने आणि मराठवाड्याने कधीच पाहिलं नव्हतं. आणि त्या मराठवाड्यामध्ये हे जे संकट आलं तेव्हा आमच्याकडे सुद्धा शिकणारे विद्यार्थी येत होते आणि सतत काही ना काहीतरी मागणी करत होते. आणि त्या मागणीतून सतत जाणवत होतं की ज्या प्रकारे मराठवाड्यावरती आणि इतर भागामध्ये जे संकट ओढावलं गेलं आहे ते संकट एवढं भूतो न भविष्यती असं संकट आहे की आज आपल्याला एकजुटीने उभं राहणं खूप गरजेचं आहे. आणि पुण्यासारख्या मॉडर्न महाविद्यालयाच्या कॉलेजची प्राध्यापिका आणि प्राचार्य म्हणून मला एक गोष्ट लक्षात येत होती की आम्ही खूप सुदैवी आहोत आणि आम्ही काहीतरी करणं गरजेचं आहे. दादा, आपल्याकडनं तर आम्हाला सूचना वारंवार येत होते आपल्या मंत्रालयाकडनं, मात्र एक मॉडर्न कॉलेज म्हणून खारीचा वाटा म्हणून आम्हीसुद्धा एक फ्लड रिलीफ डोनेशन ड्राईव्ह करत होतो. आणि तो ड्राईव्ह करत असताना योगायोगाची घटना अशी की आदरणीय देवळणकर सरांकडनं एक आम्हाला मीटिंगचा प्रस्ताव आला आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आदरणीय दादांच्या डोक्यातून एक कल्पना आली, आणि ती म्हणजे, कारण सतत मंत्रालयाकडे मागणी होत होती की मुलांचं काय, आणि त्या मुलांचं ज्यांचं घरच्या घर वाहून गेलं आहे आणि आईने एका तांदळाच्या डब्यामध्ये जर कॅश साठली असेल तो तांदळाचा डब्बासुद्धा त्या पुरात वाहून गेला आहे, अशा मुलांची ती अवस्था होती. आणि अशा मुलांनी काय करायचं आणि पुढे शिक्षणाचं त्यांच्या काय होईल. परीक्षा येऊन ठेपल्या होत्या, ॲडमिशनचा काळसुद्धा चालू होता आणि अत्यंत बिकट अशा परिस्थितीतनं अख्खा महाराष्ट्र जात होता. आणि ह्यातून जात असताना दादांनी एक कॉन्सेप्ट सांगितली, ती म्हणजे मेंटर आणि मेंटी. दादा, खऱ्या अर्थाने तुम्ही तर आमचे सर्वांचे मेंटर आहातच आणि तुमचा तो दातृत्वाचा गुण आहे, त्यातूनच मला वाटतं ही संकल्पना पुढे आली. देवळणकर सरांनी त्याला अतिशय धार दिली आणि मग आमच्यासारख्या काही कॉलेजेसना मेंटर म्हणून निवडण्यात आलं आणि मग आमच्या 20 कॉलेजेसना दादा ही जबाबदारी देण्यात आली. त्यामध्ये मॉडर्न कॉलेजची प्राचार्य म्हणून मी सततच आपल्या सर्वांच्या संपर्कात होते आणि आमच्या NSS आणि NCCच्या टीमने तिथे जाऊन पाहणी केली. आम्हाला जालन्यातील मत्स्योदरी संस्थेचं एक कॉलेज देण्यात आलं. ते कला महाविद्यालय होतं. अतिशय बिकट परिस्थितीतून तिथल्या मुलामुलींचं जीवन आम्ही बघून आलो. त्याचा अहवालसुद्धा आम्ही सादर केला आणि आमच्या टीमने असं सांगितलं की दिवाळीच्या आधी ही मदत पोचली तर खूप बरं होईल. ती दिवाळीच्या आधी मदत पोचली. मात्र दादा, मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण जर ही संकल्पना राबवली नसती तर कदाचित त्या मुलींपर्यंत आम्ही पोचलो नसतो, त्या मुलांपर्यंत आम्ही पोचलो असतो. दादांच्या दातृत्वासाठी मला वाटतं सगळ्यांनी एकदा खरोखर टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि मी हे पहिल्यांदा बघत नाही आहे. मी जेव्हा दादांच्या सोबत काम करत होते, दादांच्या नेतृत्वाखाली, दादांच्या मेंटरशिपसाठी, दादांच्या पितृतुल्य व्यक्तित्वाचा मला अनुभव येत होता, तेव्हा दादा मी मागेसुद्धा आदरणीय देवळणकर सरांना सांगितलं की मी मावळच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेले होते आणि तिथे काही मुली बसल्या होत्या आणि त्या फर्स्ट जनरेशन लर्नर्स तर होत्याच आणि त्या फर्स्ट जनरेशन इंजिनियर्स होत्या आणि त्या इतक्या चुटपुटीत बोलत होत्या माझ्याशी. तेव्हा मी त्यांना विचारलं की तुमच्या घरची बॅकग्राऊंड काय आहे. उत्सुकतेने मला वाटलं. त्यांनी सांगितलं की ताई, आमच्या घरामध्ये इंजिनियर मुली तर नाहीत, मुलंसुद्धा नाहीत आणि केवळ मुलींना फ्री शिक्षण ही जी संकल्पना आली आहे त्यामुळे आम्ही आज इंजिनिअरिंगला आलो आहे. दादा, 5-10 वर्षांनी हा पूल ऑफ टॅलेंट महाराष्ट्राला मिळणार आहे. या अत्यंत सुशिक्षित, उच्च शिक्षित अशा इंजिनियर मुली ग्रामीण भागातल्या आपल्याला आज पूल ऑफ टॅलेंट म्हणून मिळतील. आणि केवळ मुलं नव्हे तर मुलीसुद्धा इंजिनियर होऊन बाहेर पडतील. कारण ती जी रक्कम आहे ती स्त्रीधन म्हणून बाजूला ठेवली जायची आणि मग ती घरच्यांना असं वाटायची की ही स्त्रीधन म्हणून आपण जी त्या मुलींच्या लग्नासाठी जमवतोय ही इंजिनिअरिंगची फी म्हणून वापरायला नको. आणि मग मुलींचं शिक्षण कुठंतरी BA किंवा BCom असं त्या मुली करायच्या. मी BA BComला कमी लेखत नाही आहे. सांगण्याचा मुद्दा असा की इंजिनिअरिंगला जाण्याची कुवत असणारी मुलगीसुद्धा
पैशामुळे कॉम्प्रोमाइजेस करत होती आणि मग तो हायर पूल ऑफ टॅलेंट आपल्याला अवेलेबल मिळत नव्हता. ग्रामीण भागामधल्या मुलींच्या उच्च शिक्षणाचं दादा आपण जे मोठं कार्य केलं आहे त्याचा परिणाम 5 वर्षांनी आपल्याला नक्की दिसेल, कारण त्या इंजिनियर म्हणून मुली जेव्हा बाहेर पडतील आणि अजूनही बाकीच्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये ज्या मुली जॉईन झाल्यात, हे माझी एक केस स्टडी म्हणून मी इंजिनिअरिंगचं उदाहरण फक्त आपल्यासमोर दिलं. दादा मॉडर्न कॉलेजमध्ये मी काम करते, नवीन प्राचार्य झाली आहे त्यामुळे, आणि 16 वर्षाचा माझा ॲकॅडमिक एक्सपिरियन्स हा MBA मार्केटिंगला शिकवण्याचा होता. त्यातून मी जे मुलांशी कायमच कनेक्टेड राहिली आहे. मला एक गोष्ट मात्र दादा आपल्यामुळे सतत कळली आणि ह्या कार्यक्रमामुळे जास्त कळली, ती म्हणजे मनी कंपाऊंड्स बट कॅरेक्टर कंपाऊंड्स फास्टर. आणि मला असं वाटतं की कंपाऊंडिंगचा हा जो आपण कॉमर्समध्ये एक मंत्र शिकवतो त्यामध्ये पैसा तर वाढतोच कंपाऊंडिंग इंटरेस्टच्या संकल्पाप्रमाणे, मात्र कॅरेक्टर जे आहे दादा ते 10 पटीने वाढतं. आणि ह्या कार्यक्रमात मला नक्की वाटतं की मुलांमध्ये एक कॅरेक्टर बिल्डिंगची क्षमता आम्ही निर्माण करू शकलो. मॉडर्न कॉलेजबद्दल असं सांगायचं झालं तर दादा कुठलीही शाळा कॉलेजेस हे आदरणीय मोहनजी भागवतांचं एक वाक्य मी ऐकत होते, त्यांचं एक एज्युकेशनवरचं लेक्चर ऐकत होते. ते म्हणले स्कूल्स अँड कॉलेजेस शुड बी नेसेसरीली बी सोशल ट्रान्सफॉर्मिंग एजंट्स. समाज कार्य आणि समाजाला घडवणारे एजंट्स म्हणून शाळा आणि कॉलेजेसनी काम केलं पाहिजे. आणि हेच काम आपण या संकटातून संकल्पाकडे या कामातनं करतो आहे. आणि फक्त शिकवणं आणि फॅकल्टीज रिक्रूट करणं किंवा स्टुडंट्सना ॲडमिशन देणं ह्याच्या पलीकडे आपण जेव्हा समाजाला देणं लागतो आणि एवढी मोठी युवा शक्ती जेव्हा महाविद्यालयांकडे अवेलेबल असताना त्यांना जर योग्य चॅनलाइज केलं नाही दादा, तर मात्र त्या क्रयशक्तीला आपण वाया घालवतो आहे असं वाटतं. आणि ह्या कार्यक्रमातनं आपण दाखवून दिलं, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दाखवून दिलं, आणि मुख्य म्हणजे उच्च शिक्षण संचालनालय देवळणकर सर आपल्यामार्फत आपण आम्हाला गाईड केलं आणि त्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो. खारीचा वाटा म्हणून आम्ही तिथे अन्नधान्यसुद्धा दिलं. मॉडर्न कॉलेजनी काय कॉन्ट्रीब्यूट केलं असेल हे अगदी 30 सेकंदांमध्ये दादा मला सांगायचं आहे की तिथल्या मुलींना आम्ही सॅक दिल्या, मुलांना आणि मुलींना कपडे दिले. आमच्या कॉलेजच्या मुलांनी आणि टीचर्सनी मिळून अन्न आणि धान्य गोळा केलं होतं. त्याचे 1-1, 1.5 किलोचे आम्ही पॅकेट्स केले आणि ते पॅकेट दिवाळीच्या आधी त्यांच्या घरामध्ये पोहोचले. ह्याच्यासारखं मोठं पुण्य आमच्याकडे काय असेल. एखाद्या मुलांना किंवा मुलींना शिकवणं हे तर नॉर्मल काम आहे, हे डेली रुटीन झालं महाविद्यालयांसाठी. पण जेव्हा त्यांच्या घरात आनंद दिसतो, जेव्हा त्यांची आई आनंदी दिसते आणि जेव्हा त्या मुलींचं भविष्य त्यांना सुखी हातामध्ये दिसतं, तेव्हा त्या आईचे आशीर्वाद काहीतरी वेगळेच असतात. आणि त्या आशीर्वाद मिळवण्यासाठीचं काम दादा तुमच्यामुळे आम्हाला शक्य झालं. मला असं वाटतं की प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही 1934 साली स्थापन झाली. 92 वर्ष संस्थेला आत्ता अक्षय तृतीयेला होतील 26 साली. आणि आम्ही हे जेव्हा काम करतोय तेव्हा दादा वी केटर टू लोअर मिडल क्लास आणि मिडल क्लास. आणि आदरणीय डॉक्टर एकबोटे सरांनी आम्हाला कायम एक कानमंत्र दिला की आपला क्लास हा ठरलेला आहे, आपल्याला लोअर मिडल क्लास आणि मिडल क्लास विद्यार्थ्यांनाच शिकवायचं आहे. आणि त्यातनंच आपले नरेंद्रजी मोदीसुद्धा त्यातनंच घडलेत, आदरणीय दादासुद्धा त्यातनंच घडलेत. आणि अशाच मुलांसाठी काम करण्याचं कार्य दादा प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी गेले 91-92 वर्ष करते. मॉडर्न कॉलेजची स्थापना 1970 साली झाली. मी स्वतःला अत्यंत सौभाग्यशाली समजते की मी या कॉलेजची प्राचार्य म्हणून अशा खुर्चीवर बसली आहे की पुण्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एक चांगलं नामांकित असं कॉलेजची मी प्राचार्य म्हणून काम करू शकते. काहीतरी पूर्वजन्माची पुण्याई, आईवडिलांची पुण्याई आणि दादा तुमचे आशीर्वादसुद्धा आमच्या पाठीशी आहेत, त्यामुळे हे काम करू शकते. आमच्याकडचा स्टाफ अतिशय गुणी आहे, स्टुडंट अतिशय गुणी आहेत. 10,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि 500पेक्षा जास्त स्टाफ असं हे मॉडर्न कॉलेज आहे. दादा आम्हाला आपल्या ह्या कार्यामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल अत्यंत कृतज्ञ भावनेने आपल्याला वंदन करते. आणि पुढे येणाऱ्या कुठल्याही कार्यासाठी दादा मॉडर्न कॉलेजला आपण कायम हाक द्यावी आणि मॉडर्न कॉलेज तत्परतेने तिथे उभं असेल असं एक मॉडर्न कॉलेजच्या वतीने प्राचार्य म्हणून आपल्या समोर एक निवेदन ठेवते. आणि आपण आमच्या संस्थेत आलात, आम्हाला हा कार्यक्रम होस्ट करण्याची संधी आपण देवळणकर साहेब दिलीत दादांच्या मुळे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. मला अर्चना बोराडे मॅडम यांचे विशेष आभार इथे मानायचे दादा. त्यांनी अत्यंत 1:30 वाजेपर्यंत 2-2 वाजेपर्यंत जागून हा अहवाल बनवला. प्रत्येकाचा फॉलोअप रिगरसली घ्यायच्या, हाडाच्या शिक्षक आहेत खरं तर त्या, मला असं वाटतं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असल्या तरी. मगर साहेब आपलेसुद्धा आभार. गोसावी सर आपण इथे आलात, आपल्या कार्यक्रमांच्या व्यस्त शेड्यूलमधनं मी एक मॉडर्न कॉलेजची प्राचार्य म्हणून आपल्याला आभार मानते, वंदन करते. माझ्या लांबलेल्या प्रास्ताविकाला वाणीला विराम देते. धन्यवाद. व्यासपीठावर सन्माननीय आपले मान्यवर उपस्थित आहेत. या पाहुण्यांचा आपण आज सत्कार करतोय. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय गजानन एकबोटे सर करत आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर सुरेश गोसावी सरांचा सत्कार आदरणीय कार्याध्यक्षांच्या हस्ते होतोय. संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय गजानन एकबोटे सरांचा सत्कार मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर निवेदिता मॅडम करत आहेत. उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळानकर सरांचा सत्कार आमच्या संस्थेच्या सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे मॅडम यांच्या हस्ते होतोय. आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे सरांचा सत्कार आमच्या मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे मॅडम करत आहेत. धन्यवाद. पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मदतीचा अभूतपूर्व उपक्रम मार्गदर्शक मित्र मेंटॉर मेंटी योजनेअंतर्गत 20 महाविद्यालयांनी राबवला. या कठीण काळात समाजाने विशेषतः शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन माणुसकीचा हात पुढे केला. या उपक्रमाची माहिती, त्यांचे दातृत्व यांची कहाणी एकत्रित करून ती पुस्तक रूपाने आज आपल्यासमोर येत आहे. व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे या पुस्तकाचं आपण प्रकाशन करावं. या पुस्तकामध्ये 20 महाविद्यालयांनी केलेल्या कामाचा सर्व उपक्रम अहवाल एकत्रितरित्या केलेला आहे. यासोबतच आपण अजून एक प्रकाशन करत आहोत. डॉक्टर प्रसन्न देशमुख यांच्या ई-कॉमर्स या पुस्तकाचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते होत आहे. देशमुख सर 47 विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. 31 वर्ष प्राचार्य राहिले. देशमुख सर आपणही इथे पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगी उपस्थित राहावं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य, अकॅडमिक काउन्सिल सदस्य म्हणून सरांनी काम केलेलं आहे. कॉमर्स मॅनेजमेंट हा सरांचा विषय आहे. अतिशय अभ्यासू असं देशमुख सरांचं व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद. माणुसकीचा हा सेतू ज्या महाविद्यालयांनी राबवला त्या महाविद्यालयांचा, संस्था प्रमुखांचा, समन्वयकांचा या ठिकाणी सत्कार होतोय. या सत्कारासाठी यादी वाचन करण्यासाठी माझ्या सहकारी डॉक्टर चालेल. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी चंद्रकांतदादा पाटील साहेबांना विनंती करते की आपण मार्गदर्शन करावं. आपण राष्ट्रीय एकता शपथ आधी घेत आहोत. मॅडमना मी विनंती करते की आपण शपथ वाचावी. आज राष्ट्रीय एकात्मता दिवससुद्धा आहे. त्यानिमित्ताने आज आपण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेणार आहोत. सर्वांना मी विनंती करते आपल्या स्थानावरच उभं राहायचं आहे आणि आपण माझ्या मागे म्हणायचं आहे,
मी गांभीर्यपूर्वक शपथ घेते की देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी मी निष्ठापूर्वक काम करेन. मी अशीही प्रतिज्ञा करते की मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही. तसेच मी सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय व आर्थिक गाऱ्हाणी शांततामय व संविधानिक मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करेन. जय हिंद. धन्यवाद. मंत्री महोदयांना विनंती, आपण मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने उच्च शिक्षण विभागामध्ये जे वेगवेगळी संचालनालय आहेत त्यातलं उच्च शिक्षण संचालनालयाने आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने अतिवृष्टीनंतर जी अपरिमित, म्हणजे त्याला काही लिमिटच नाही, अशी हानी झाली, त्या हानीमध्ये प्रत्येकाने एक सेक्टर कॉन्सन्ट्रेट करायचा असतो. तसं आपण शिक्षण क्षेत्रात आहोत तर आपण महाविद्यालयीन विद्यार्थी कॉन्सन्ट्रेट करू अशा विचारातून आपण एक अतिवृष्टीचा फटका बसलेलं कॉलेज आणि ज्यांना अतिवृष्टीची जरासुद्धा झळ बसली नाही असं कॉलेज, अशांची कॉम्बिनेशन केली आणि असा आग्रह धरला की एक राऊंड तुम्ही पहिलं काय झालं आहे बघायला जा, मग तुम्हालाच जाणवेल की काय द्यायचं आहे. मग तुमच्या कॉलेजने कलेक्ट करायचं, कॉलेजमध्ये करा, मग कॉलेजच्या PR म्हणजे जनसंपर्कामध्ये करा, पण त्यांची सगळी रिक्वायरमेंट तुम्ही पूर्ण करायची. तूट आली तर आम्ही बसलेलो आहोत. चांगली बाब अशी की कोणी आम्हाला तूट आली आहे तुम्ही थोडं द्या असं म्हटलं नाही. असा जो एक उपक्रम झाला, संकटातून संकल्पाकडे, विचार असा आला की आपली आपण प्रसिद्धी करण्यासाठी नाही, परंतु अशा सगळ्या गोष्टी ह्या इतरांना प्रेरणा म्हणून उपयोगी पडतात. म्हणून यातले फोटोग्राफ्स, यातले अनुभव, असं एक आपण पुस्तक तयार करावं, एक मॅगझिन तयार करावं. त्याचा आज प्रकाशनाचा कार्यक्रमही झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी खूप चांगलं काम केलं, सगळ्यांनीच चांगलं काम केलं, अशा काही जणांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्या कॉलेजेसचा, त्या कॉलेजच्या NSS युनिटच्या इन्चार्जचा, त्या कॉलेजच्या प्राचार्यांचा, असा जो कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. त्याला व्यासपीठावर आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू जे बुद्धिमानही आहेत, नम्रही आहेत आणि सेवेसाठी तत्पर आहेत. कुठलीही गोष्ट सांगितली तर त्यांची ना नसते. समाजामध्ये सध्या मोठा प्रॉब्लेम असा झाला आहे की नाने सुरुवात करायची, आणि आम्हाला सरकारमध्ये त्याची फारच म्हणजे अनुभव आला म्हणण्यापेक्षा अनुभवातून आता आम्ही कोडगे झालो असं झालं की सुरुवात नाही हो सकता भाई. आणि मग मुख्यमंत्र्यांचा विषय गेल्यानंतर की हां आराम से करेंगे, अरे मग आधी का नाही म्हणा बोंबलायला. तर तसं प्रत्येक विषयाला जे सकारात्मकतेने हो म्हणतात असे डॉक्टर सुरेश गोस्वामी संस्थेचे अध्यक्ष, आणि खरं म्हणजे त्यांचं वय, अनुभव, रिलेशन असे आहेत की त्यांना शिक्षण संस्थांचे सगळ्या भीष्माचार्य म्हटलं पाहिजे असे डॉक्टर गजानन एकबोटेजी. व्यासपीठावर उपस्थित उच्च शिक्षणाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळांकर. मला वाटत नाही की एवढ्या तरुण वयात प्राचार्य झालेलं आणखीन कुठलं नाव असेल. जसं देवेंजींच्या बाबतीत म्हटलं जातं की ते 29व्या वर्षी महापौर झाले. एशियामध्ये, भारतात नाही तर एशियामधले पहिले तरुण महापौर मानलं जातं. तर बहुतेक निवेदिता एकबोटेंचं पहिली इतकी तरुण प्राचार्य अशी नोंद होईल असं मला वाटतं. अशा डॉक्टर निवेदिता एकबोटे. उच्च शिक्षणाच्या सहसंचालिका डॉक्टर अर्चना बोराडे मॅडम, या संस्थेच्या जॉईंट सेक्रेटरी ज्योत्स्ना एकबोटे मॅडम,
आणि अनेक कॉलेजचे प्राचार्य, अनेक कॉलेजचे NSS इन्चार्ज, अनेक कॉलेजमध्ये NSSमध्ये अतिशय हिरिरीने सहभाग देणारे विद्यार्थी बंधू भगिनी आणि काही ज्या गावांना आपण मदत केली त्या गावाचे पण नागरिक आले, ते नागरिक बंधू भगिनी. आपण सगळेजण वर्तमानपत्रातून बातम्या आणि फोटोग्राफ्स आणि टी व्हीची ती एक सोय आहे. टी व्हीचे चांगले भागही आहेत, वाईट भागही आहे. वाईट भाग म्हणजे काही बघायला मिळतं, पण चांगला भाग असा आहे की प्रत्यक्ष त्या घटनेच्या ठिकाणी न जातासुद्धा आपल्याला ती घटना समोर पाहायला मिळते. अरे बापरे, काय चाललं आहे. म्हणजे जसं आता दिल्लीतला बॉम्बस्फोट परवाच आपण पाहिला, इथला नऱ्याचा नवले ब्रिजवरचा ॲक्सिडेंट आपण पाहिला. तर तसं तिथे जायला लागत नाही. तसं अतिवृष्टी म्हणजे काय, सतत पाऊस पडणं म्हणजे काय, ढगफुटी म्हणजे काय, माती वाहून जाणं म्हणजे काय, आपण हे ऐकून होतो शहरी भागात राहिल्यानंतरसुद्धा की पिकाचं नुकसान झालं, पण मातीच वाहून गेली. मग त्यांनी शेती कशी करायची. तर आता नवीन सरकारने योजना मांडली की ती शेती पुन्हा एकदा तयार करण्यासाठी आपण माती पण देणार आहोत, आपण खतं पण देणार आहोत, आपण त्यासाठी आवश्यक असणारं लेबर कॉस्ट पण देणार आहोत आणि पुन्हा एकदा करायला लागेल जूनच्या आधी, तर त्यात ते पेरतील. तर हे सगळं आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून पाहायला मिळालो, आपण हळहळलो. परंतु आपण काय करायचं हे आपल्या लक्षात येणार. मग काय जास्तीत जास्त कॉलेजने एक चेक पाठवून द्यायचा, मुख्यमंत्री सहायता निधीला. पण उर्मी अनेकांच्या मनामध्ये होते की आपण गेलं पाहिजे, आपण त्यांचे अश्रू पुसले पाहिजेत. त्याच्यातून सुरुवात अशी झाली की सोलापूरला माझा एक विद्यार्थी परिषदेला मित्र आहे मोहन डांगरे म्हणून. त्याची मुलगी 16-17 वर्षाची आहे. तर मोहन डांगरेकडे मी 40-42 वर्ष जातो विद्यार्थी परिषदेचा प्रवासी कार्यकर्ता, मग आमदार पुणे पदवीधरचा, मग मंत्री, मग मला सोलापूर पालकमंत्री मिळाला म्हणून सोलापूर पालकमंत्री. तर ती मला एकदा काही महिन्यापूर्वी म्हणजे असे 1-2 वर्षापूर्वी असं म्हणाले की तुम्ही सगळं बाबांनाच देता, तुम्ही मला पण काही दिलं तर मी पण काही करेन. आणि त्यातून एक आई नावाचा ट्रस्ट फॉर्म झाला. ट्रस्टचं नाव पण आई आहे. आणि ती मुलगी इतकं काम करते, त्याचं वर्णन करायला आता माझ्याकडे वेळ नाही, पण या वयातच तिला जवळजवळ 20 पुरस्कार मिळाले. पुरस्कार मिळण्यासाठी काम करायचं नसतं, पण लोकांनी ॲप्रिशिएट केलं. काय पूर्वी काय करते. 13,000 मुलींना दरमहा 10 सॅनिटरी नॅपकिन फ्री, त्याची रचना मी लावतो. पण त्या 13,000 मुलींच्या शाळेत जाणं, त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे देणं, सगळ्यांना मिळालेत ना पाहणं, त्या सॅनिटरी नॅपकिन देण्याची सवय इतकी लागली की मे महिन्यामध्ये सुद्धा मुलींनी आग्रह धरला की मला मे महिन्यात पण लागतील. मग शाळा बंद असताना शाळेच्या 2 क्लर्कने किंवा शिपायाने थांबणं, मग त्या मुलींना त्यांची नावं टाकलेली पॅकेट, 13,000 मुलींचं चाललं आहे. अशा अनेक गोष्टी झाल्या आहेत. तर तिने वडिलांकडे आग्रह झाला की केवढं संकट आलेलं आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याने गावोगाव मोठ्या प्रमाणावर आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की 48 जणांची कुटुंब आहे, सगळे भाऊ, त्यांच्या बायका, त्यांची मुलं, असा कमी जागेतला असा उभी त्यांची इमारत आहे, घर आहे. तर मुद्दाम त्यांनी ग्राउंड फ्लोअरला अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी मोकळंच ठेवलं आहे. तर तिथे घरात काही झालं की घरातल्या सगळ्या बायका, आजूबाजूच्या बायका मिळून स्वयंपाक करायला बसतात. रोज 400-500 जणांना ते जवळपासच्या जेवण द्यायला लागले. कलेक्टर प्रभावित झाले. कलेक्टर फोन करून सांगायचे ह्या गावात आवश्यकता आहे, त्या गावात आवश्यकता आहे. त्यातून तिने माझ्याकडे असा विषय मांडला की आपण कॉलेजच्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. मग माढा जे सोलापूर जिल्ह्यात आहे त्या माढ्याला ते गेले आणि लक्षात असं आलं की फार कपडे वाहून गेलेत, पुस्तकं, वह्या, दप्तर सगळं वाहून गेलेलं आहे. मग तिने माझ्याकडे प्रस्ताव असा मांडला की आपण मुलींना आणि मुलांना ड्रेसचं कापड दिलं पाहिजे. मी त्याच्यात जोडलं की अगर ड्रेसचं कापड दिलं तर आता पैसे कुठे शिवायला, तर आपण 1,000 रुपयाचं एक पाकिट शिलाई म्हणून पण दिलं पाहिजे. मग सगळ्या माढा कॉलेजमधल्या 150 मुलींना 2-2 ड्रेसची कापडं आणि 2-2 शर्ट पॅन्टची कापडं आणि 1,000 रुपयाचं पाकिट दिलं. ते सगळं अनुभव ती सांगत होती की कसं सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं, सद्गदित झाल्या सगळ्या मुली वगैरे. त्याच्यातून माझी आणि देवळांकरची चर्चा झाली की बा आपण ह्याला वाढवलं पाहिजे, तुम्ही अशा जोड्या लावा. आणि त्या जोड्या लावण्यातून प्रत्यक्ष काय काय झालं हे आपल्याला माहिती आहे, कारण आपण स्वतः गेलो. मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करेन, कारण असा एखादा कार्यक्रम शासनाकडून आला तर तो टिकमार्क म्हणून करायचा असतो. झालं म्हणजे एक अहवाल तयार करायचा असतो, पाठ ठोपटून घ्यायचे असते.
तसं न करता खूप त्याच्यामध्ये संवेदनशीलतेने आपण सगळ्यांनी केलं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि मग ह्या निमित्ताने खरं म्हणजे NSSची जी निर्मिती झाली आहे ती यासाठीच निर्मिती झालेली आहे. मग त्यांनी वर्षातून एकदा एखाद्या गावात 4 दिवस शिबिर करण्यापुरती नाही आहे. तर त्या NSS युनिटने आपल्या कॉलेजशी संबंधित गावांमध्ये अशा काही गोष्टी कायमस्वरूपी करता येतील का, त्या करण्यासाठी लागणारे रिसोर्सेस हे आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकू. कारण ती आता 40-45 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय कामातून ती ताकद निर्माण झाली की आम्ही म्हणू शकतो की ह्या कॉलेजला एक नवीन काही सुचलं आहे आणि त्याला काही पैसे लागणार आहेत, तुम्ही द्या. त्यामुळे NSS युनिट ही कायमस्वरूपी अशी संवेदनशील करता येतील का की ज्यातून गावांना मदत होईल, माणसांना मदत होईल, स्वतःला आयुष्यभरासाठी संस्कार मिळेल की काय स्थितीमध्ये लोक राहतात, आपण काय केलं पाहिजे. हा आज एका अर्थाने आव्हान मी आपल्या सगळ्यांना करणार आहे. मी जेव्हा मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉमर्स कॉलेजमध्ये शिकायचो तेव्हा मला एक प्राध्यापक, खरात नावाचे प्राध्यापक होते. ते मला नेहमी असं म्हणायचे की तुला जेव्हा असं वाटेल की मी खूप गरीब आहे, कारण मी गिरणी कामगाराचा पोरगा, आई गिरणी कामगार, वडील गिरणी कामगार, वडिलांना ते पळून गावावरून आले तर 10 रुपये दरमहा पगार होता, रिटायरमेंटच्या वेळेला 1400 रुपये पगार होता. तर त्यामुळे ते म्हणाले जेव्हा वाटेल की गरीब आहोत त्या त्यावेळेला धारावीच्या झोपडपट्टीत जायचं आणि एक दिवसभर धारावीच्या झोपडपट्टीत इकडून तिकडून रस्त्यावर फिरायचं. आपण फार श्रीमंत आहोत आणि त्यामुळे आपली गरिबी, आपली परिस्थिती कुरवाळात बसण्यापेक्षा त्याच्यापेक्षा भयंकर स्थिती अनेक लोकांची आहे. पण त्यांनीच मला आणखीन एक उदाहरण दिलं. ते म्हणाले की असं आहे की ह्या देशातला आदिवासी भागामध्ये राहणारा माणूस जो आहे, ग्रामीण भागामध्ये राहणारा माणूस आहे, तो पण तुझ्या शिक्षणाला मदत करतो आहे. तर मला कसे काय म्हटलं, माझे वडील फी भरतात, माझे वडील फी भरू शकत नाही तर सरकार भरतं. मग त्यांनी मला खूप सुंदर व्यावहारिक शब्दात सांगितलं. ते म्हणाले असं आहे की तू आता एक काम कर, कॉलेजला जाऊन विचार प्राचार्यांना किंवा आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांवर तुम्ही किती खर्च करता, मग ते तुला सांगतील. मग तसंच हळूहळू पुढे जा. मग मी गेलो प्राचार्यांकडे, म्हटलं बा आम्ही फी तर भरतो वर्षाला 220 रुपये, आमच्यावर किती खर्च येतो. त्यांनी सांगितलं तुमच्या वर्षाला किमान 2-2.25 हजार खर्च येतो, मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर तर 20-22 हजार येतो, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना 10-12 हजार येतो. मग आम्ही त्या 220 फी भरतो, तर मग ते तुमचं चालतं कसं काय. त्यामुळे आम्हाला सरकार अनुदान देतं. तर हे सरकार कुठे बसतं, तर आमचं कॉलेज व्हीटीला. ते म्हणाले की आपण व्हीटीला असल्यामुळे सोपं आहे, तिथे पलीकडे गेलंस की मंत्रालय आहे, तिथे सरकार बसतं. मग मी मंत्रालयात गेलो, कारण मला खरात म्हणाले की सरकत पुढे जायचं. मंत्रालयात गेलो. मंत्रालयामध्ये मी विचारलं की बा तुमच्याकडे पैसे कुठून येतात, इतक्या कॉलेजेसना, इतक्या लोकांना तुम्ही मदत करत राहता. 220 फी मी भरली, 2000 माझ्या वतीने भरता, मेडिकलचे 25,000 भरता. ते म्हणाले की आमच्याकडे कर गोळा होतो आणि त्या करातून आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तर म्हटलं कर काय, तर म्हणाले की हे आदिवासी भागातला आदिवासी एक विडी खरेदी करतो, तिच्यावर टॅक्स आहे. त्या विडीला शिलगावण्यासाठी एक मॅचबॉक्स घेतो, तिच्यावर टॅक्स आहे. असा तो आदिवासीसुद्धा, कारण त्याचा 1 रुपया आला इकडे कर म्हणून, तो आदिवासीसुद्धा तुझ्या शिक्षणाला कारणीभूत आहे. मग परत आल्यानंतर खरं म्हटलं की मला कळलं की केवळ आपण काय करतो, आई वडिलांनी माझ्यासाठी खस्ता काढल्या, मग ते पार्ट टाईम हे ओव्हर टाईम करायचे वगैरे, मग त्यातून मला माझी फी भरली जायची, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने लोकांनी भरली. मग आईवडिलांची जशी ते मरेपर्यंत जबाबदारी मी घेणार, कारण त्यांनी मला जन्माला घातलं, त्यांनी मला वाढवलं, त्यांनी मला शिकवलं, त्यांनी माझं लग्न करून दिलं, आमचं असं घर लहान होतं त्यांनी आम्हाला घर दिलं, म्हणजे त्यांनी दिलं म्हणून त्यांचं करायचं, तर बाकीच्या समाजाचं काय करायचं. तर ही भावना समाजामध्ये निर्माण करायला लागेल. मोदीजींच्या बाबतीत आपण असं म्हणतो की मोदीजी 2014ला जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा देश आर्थिकदृष्ट्या 11व्या नंबरवर होता, आता तो 4थ्या नंबरवर आला. म्हणजे एवढी त्यांनी प्रगती केली. आता म्हणे 2030ला हा 4थ्या नंबरवरून 3ऱ्या नंबरवर जाईल, मग 35ला 2ऱ्यावर जाईल आणि 47ला नंबर 1ला जाईल. कारण आपल्या पुढे फक्त जपान आहे, त्याला आपण 30ला मागे करू, मग त्याच्यानंतर चीन आहे, त्याला 35ला दूर करून 47ला अमेरिकेला मागे टाकू. मी नेहमी असा विचार करतो की बा आर्थिकदृष्ट्या तर आपण नंबर 1वर येऊ, भयंकर स्पीड चालला आहे आपला,
इनोव्हेशन्स, पेटंट, रॉयल्टी, संशोधन इतकी आपण करतो आहोत की जी सवयच नव्हती आपल्या देशाला. त्याचे पेटंट मिळत आहेत, त्या पेटंटमुळे पैसे मिळत आहेत, रॉयल्टी. पण जसा देश आर्थिकदृष्ट्या क्रमांक 1वर होता, म्हणजे आपण म्हणतो ना की सोन्याचं दूर निघायचं इथून, कशाला काही कमीच नव्हती, आक्रमक आले आणि धुवून गेले. तसं जगद्गुरू पण होता ना, हा नंबर 1ला होता जगद्गुरू. सगळं जग इथे शिकायला यायचं, इथल्या कुटुंब पद्धतीबद्दल कौतुक करायचं. पण ते जे कल्चर होतं, नवरा बायको संबंध, नवरा बायको मुलं संबंध, नवरा बायको मुलं समाज संबंध, गुरु, प्रेम, श्रद्धा, त्या सगळ्याचा एका अर्थाने सत्यानाश झाला. आणि आता आमचं कल्चर कुठलं, हा आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे की आमचं कल्चर पाश्चिमात्य आहे का, आमचं कल्चर हे इस्लामिक आहे का, आमचं कल्चर हे भारतीय आहे, आमचं आम्हालाच कळेना. कारण आम्ही उठल्या अगदी आळोखे बिळोखे देतो, म्हणजे गुड मॉर्निंग. वाय गुड मॉर्निंग, वाय नॉट वंदे मातरम. 150 वर्ष झाली ना वंदे मातरमला. आणि त्याच्यामध्ये काय भाव काय आहे, माझ्या भूमीला वंदन करतो, वंदे मातरम का नाही. सकाळी उठल्यानंतर घरामध्ये 2 अभंग लागलेले आहेत, सगळं आवरणं चाललं आहे पण 1-2 अभंग लागलेले आहेत, काय अडचण आहे. रात्री सगळ्यांनी एकत्र जेवणं आणि अर्धा तास नो मोबाईल नो टी व्ही, याला काय प्रॉब्लेम आहे. 28 लाख वारकरी यावर्षी पंढरपूरला गेले, तर त्यात केव्हा तरी पुणे ते सासवड चालत जायला काय नंतर काय बघू तरी काय चाललं आहे बाबा, काय ही अनुभूती आहे. 28 लाख लोक चालतात, 15-15 दिवस चालतात, पाऊस असतो, ऊन असतो, काय अडचण आहे. हां, वर्षातून रोज आपल्या परीने एका डब्यामध्ये 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये टाकत वर्षातून एकदा एक तरी शहर पाहायला कुटुंबाने जायचं, काय अडचण आहे. स्वच्छता, ट्रॅफिकचे नियम, मोठी यादी तयार होईल. तर मोदीजी आर्थिकदृष्ट्या 2047ला क्रमांक 1वर येतील. जगद्गुरू तर लगेचच मरून जाऊ ना, कारण हे तर काय एकाने दुसऱ्याला, एकाने तिसऱ्याला, कारण संस्कार हा काही भाषणातून मिळत नाही, तो तर वागण्या बोलण्यातून मिळत असतो. त्यामुळे अशा प्रकारची सगळी भावना निर्माण करणं हा मूळ हिंदू इतिहास आहे, हिंदू आत्माच तो आहे की जो सारखं ह्याचं काय दुखलं का, त्याचं काय दुखलं का. म्हणून तर किमान आईवडील मुलासाठी खस्ता खातात ना. तुम्हाला जगात पण खातात, पण जगातल्या सगळ्या जाऊन त्या देशात पहा तर त्यातलं कॉन्ट्रॅक्टच असतं. इथे मात्र निर्व्याज असतं. हां, म्हणजे इथला गुरु आंबेडकर नावाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर इतकं प्रेम करतो. आपल्याला माहिती की नाही माहिती नाही की बाबासाहेबांचं आडनाव आंबेडकर नाही, बाबासाहेबांचं आडनाव संकपाळ. पण त्या आंबेडकरांनी इतकं प्रेम केलं का आडनाव पण देऊन टाकलं. तर असा जो लोकांसाठी सारखा धडपडणं हा हिंदू इतिहास आहे, त्याच्यामध्ये काहीतरी कॉकटेल निर्माण झालं. आणि त्यामुळे आम्हाला सांगावं लागतं की तू जा, काहीतरी कर, तू केलंस तर तुला अवॉर्ड मिळणार आहे, मग तुझ्या कॉलेजला अनुदानात वाढवणार आहे. का सांगावं लागतं मला काय कळत नाही. आणि त्यामुळे NSS युनिटच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरातली दुःखही आपली दुःख मानता येतील का. मी एके दिवशी घरी बसलो होतो माझ्या इथल्या, मला 2 प्रकारची सिक्युरिटी आहे, केंद्रीय आणि एक राज्याची, आणि त्यामुळे दरवाजा बंद ठेवावा लागतो. मग बाहेरून कोणीतरी आवाज दिला की तो माझा गनवाला असं उघडून बघतो. तर मी चहा पीत बसलो, तर काहीतरी आवाज, काहीतरी डिबेट, काहीतरी वाद चालला आहे. म्हटलं क्या हुआ. म्हणाले कोई अंदर आना चाहता है. म्हटलं क्या प्रॉब्लेम आहे, भेजो अंदर. आला तो एक कॉलेज विद्यार्थी होता. तो म्हणाला मी बरेच दिवस तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करू, सारखे प्रवासातच असता, मला आज गाड्या दिसल्या, म्हटलं आज जायचं आतमध्ये. ये बस चहा घेणार. मग तरी मला काय प्रश्न, तुम्ही रोज चहा घेता. म्हटलं हो मी रोज चहा घेतो. नाश्ता पण करणार आहेस का. तुम्ही रोज नाश्ता करता. म्हटलं हो नाश्ता करतो. मग तुम्हाला माहिती आहे का की कोथरूडमध्ये एक मजूर अड्डा नावाचा चौक आहे. तिथे सकाळी 8पासून प्रत्येक मजुराने आपली आपली हत्यारं घेऊन येऊन उभं राहायचं असतं. कोणी पेंटर असेल तर डबा, ब्रश, मग कोणी कार्पेंटर असेल तर रंधा आणि करवत, असं सगळ्यांनी उभं राहायचं असतं. आणि मग 9, 9:30, 10ला कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर त्याला कामासाठी घेऊन जातो. कधी कधी 12 वाजेपर्यंत काम पण मिळत नाही. मग ते परत जातात आज काम नाही मिळालं म्हणून. म्हटलं काय तुला काय सांगायचं. तर ते ना सकाळी चहा नाश्ता कधीच करत नाहीत. मग म्हटलं
तुम्ही त्यांना चहा नाश्ता रोज देऊ शकाल? तर किती संख्या असेल? म्हणजे 400 असेल. म्हणून एका अटीवर म्हटलं, मला दिवसभर काम करून रात्री शांत झोपण्याची जाम सवय आहे, तर मी कुठल्या ट्रस्टवर नाही, कशावर नाही. तर तू करणार असेल तर मी तुला पैसे देईन. आपणही नाश्ता घ्यायला जात इथे आमच्या मजूर अड्ड्यावर. अतिशय चांगल्या क्वालिटीचा नाश्ता, रांगा लावून ते मजूर घेत असतात. मग हे पोरगं पुन्हा एकदा माझ्याकडे आलं, तर म्हणे उत्तम चाललं हो, लोक खूप समाधानी आहेत. मग ठीक आहे, आता काय पाहिजे? तो म्हणाला हे दिवस फार दमतात आणि कंबर दुखते, मग हात दुखतो. म्हटलं तर काय करूया? तो म्हणाला की तिथे एक मी दुकानचा गाळा पाहिला आहे, तो आपण भाड्याने घेऊया. आणि मला असं लक्षात आलं की तुम्ही डॉक्टरचा पगार पण द्याल, तर आपण नाश्ता घेण्याच्या बरोबर एक डॉक्टर अवेलेबल करू. ते छोटं आमचं क्लिनिक पण चालतं. मग पुन्हा एकदा तो आला, म्हणाला की हे सगळे वारकरी आहेत हो, तर महिन्यातून एकदा त्यांना आळंदीला जाण्याचं आपण काय व्यवस्था करू शकू का? मग आमच्या 2 बसेस आळंदीला पण जायला लागल्या. तर सामाजिक काम हे गरजेवर आधारित संवेदनशीलतेतून निर्माण होतं. ते काय असं 3 मार्क 4 मार्कवालं काही काम नाही आहे असं माझं मत आहे. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की आपण आपापल्या परीने हे जरा वाढवायला पाहिजे. मी राधानगरी नावाचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गाव आहे, तिथे गेलो. माझा मित्र इथे मुलींचं फार्मसी कॉलेज चालवतो, सगळे तो माझा मित्र, त्याची बायको, त्याची सगळे इन्व्हॉल्व आहेत. तर मी त्याला असं म्हटलं की बा इतक्या ग्रामीण भागातल्या मुली इथे शिकायला येतात, आता आपण फी पण माफ केली, तर मला असं वाटतं की बा मुलींना दरमहा 2000 रुपये पॉकेट मनी मिळालं पाहिजे. फी तर आपण सरकार म्हणून देतो, परीक्षा फी पण देतो. आता अदर फीच्या बाबतीत आपण विचार करतो आहे, कारण अनेक कॉलेजेसची फी आहे 8000 आणि अदर फी 37000 आहे. म्हणजे फी आम्ही माफ केली तर 37000 अदर फी भरली नाही म्हणून मग कॉलेज तिला त्रास देतं. तर अदर फी पण FRA म्हणजे शुल्क नियंत्रणमध्ये आणता येईल का, आणि मग ती त्या ट्यूशन फीच्या पोटात टाकता येईल का? म्हणजे मग ती ट्यूशन फी अदर फी सगळंच सरकार देईल असा एक चालला आहे विचार आमचा. पण म्हटलं ते झाल्यानंतरसुद्धा एक 2000 रुपये मुलीला पॉकेट मनी मिळाला पाहिजे. थोडा आता फी दिली, अदर फी दिली, परीक्षा फी दिली, मग कशाला द्यायला पाहिजे तिला पॉकेट मनी? म्हणजे खूप गोष्टी असतात. मग काहीतरी पुस्तकं खरेदी करायची असतात, 4 मैत्रिणी गेल्या तर हॉटेलमध्ये जायचं असतं, मग 3-4 महिन्यांनी एकदा ब्युटी पार्लरमध्ये जायचं असतं, एखादा सिनेमा पाहायचा असतो. त्यामुळे तिला तुझ्या घरात म्हटलं पोरगी असली तर तुझ्या पोरीला किती देतो पॉकेट मनी? आमच्याकडे काय त्याचं लिमिटच नाही म्हणाल, पोरगीने मागायचं आणि आम्ही द्यायचं. म्हटलं मग तिला मागायचे आणि द्यायचं आणि 2000 रुपये देऊ. मग आम्ही त्या कॉलेजला एक मॉड्यूल डेव्हलप केलं की त्या कॉलेजमध्ये काम करणाऱ्या मुली, म्हणजे ते आपण कमवा शिका, या जेवढ्या मागतील त्यांना द्यायचं. मग तो म्हणाला पण आमच्या कॉलेजला इतकं काम कुठून क्रिएट करू? म्हटलं राधानगरीत क्रिएट कर. राधानगरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मुलींनी जाणे, मुलींनी प्रामुख्याने मुली म्हटलं. माझ्यावर तो एक आक्षेप मोठ्यावर चालला आहे की सगळं मुलींसाठी चालतं, समाजातल्या पुरुषांचं काय? तर मग स्त्री ही मागे राहिली, ती स्पर्धा आहे ना त्यात तो पुढे आहे, तर हिला आता याच्यात बरोबर आणून पहिलं ठेवूया, मग काय म्हणून भागू आम्ही दोन्ही पळा. पोरगी इथे उभे राहणार आणि पोरगं इथे उभं राहणार, तर ती स्पर्धा कशी काय व्हायची? तर आम्ही आपलं मुलींसाठी करत असतो. तर तो म्हणाला की मग मी म्हटलं ते राधानगरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचं, 2 तास तिथल्या डॉक्टरना नर्सेसला मदत करायची. तुझ्याकडे कॉम्प्युटराईज सॉफ्टवेअर डेव्हलप कर की 2 तास झाले, 60 रुपये पर तास. मग तिथल्या पतसंस्थेत जायचं, तिथल्या बँकेत जायचं, जे नवीन शैक्षणिक धोरणात सांगितलं पण आहे किंवा प्रॅक्टिकल नॉलेज असलं पाहिजे. आणि अक्षरशः त्याचं एक छोटंसं ऑफिस त्या राधानगरीसारख्या कॉलेजमध्ये डेव्हलप झालं. 50 मुलींना पर मंथ 2000 रुपये मिळायला लागले. आणि त्याला म्हटलं की यातलं 1 रुपया तू द्यायचं नाही, सगळे दर महिन्याला सांगशील 27 मुली 54,000, 50 मुली 1,00,000 मी देतो, आपण एक प्रयोग म्हणून डेव्हलप करू. आणि ते झालं एस्टॅब्लिश की याच्यामध्ये लायब्ररीत काही मुली कामं करतात, लॅबोरेटरीमध्ये काम करतात, गार्डनमध्ये काम करतात, आणि नसेल तर मग राधानगरी गावामध्ये जे चांगलं काम चालेल त्याला मदत करतात. आता हा काही कोणी सरकारने मला दिलेला उपक्रम नाही आहे ना, पण मला हे जाणवलं. म्हणजे इथे केळेवाडी नावाची झोपडपट्टी आहे, अशा अनेक आहेत. त्या केळेवाडी नावाच्या झोपडपट्टीमध्ये आमचं खूप काम आहे, खूप जाणं येणं असतं. तर मी असा विचार केला की 15 ते 20 वयोगटातली मुलगी जी आहे ना, तिला खूप काही वाटत असतं. मग तिला असं वाटत असतं की सिनेमा बघायला पाहिजे, ब्युटी पार्लरमध्ये झालं पाहिजे, मग आउटिंगला झालं पाहिजे. आणि बरोबरीच्या मुली जातात. ही गरीब आहे, रिक्षावालीची पोरगी आहे, आई भांडी असते, हिला कोण जाणार? आई एक पाठीत धबाटा मारेल,
गिळायला मिळते ते फार झालं, ब्युटी पार्लर कुठे काढलं. म्हणून आम्ही 15 ते 20 वयोगटासाठी एक मानसी नावाची कल्पना मांडून सुरू केलं की योगानंतर रोज खाणं, मेडिकल चेकअप दर 3 महिन्याने, सॅनिटरी नॅपकिन फ्री, दर 3 महिन्याने ब्युटी पार्लरमध्ये जाण्याचं कुपन, ते कुपन दिलं की जे करायचं ते करून पैसे नाही देता परत या. दर 6 महिन्याने डेंटिस्टकडे जाऊन दात क्लिनिंग करून घेणं, त्याचं कुपन मिळालं की डेंटिस्ट आले 5-6 तिथे कुपन दिलं की फ्री. ते म्हणजे ते फ्री देत नाहीत, ते कुपन माझ्याकडे पाठवतात. 40ने सुरुवात केली, आता आमची 43 केंद्र झाली आणि 2200 मुली आमच्याकडे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की दिस कॉल्ड नीड बेस, त्या 15 ते 20 वयोगटातल्या मुलीला काहीतरी वाटतं आहे आणि ते तिला पूर्ण नाही करत. त्या बाकी मोठी यादी आहे आमची. दर 3 महिन्याने आम्ही सिनेमा दाखवतो, छावा दाखवला सगळ्यांमध्ये. मग दर 4-5 महिन्याने आम्ही आउटिंगला घेऊन जातो, त्यांचे वाढदिवस साजरे करतो. त्यामुळे एक NSSचं युनिट जवळपासच्या 4-5 गावांमध्ये हे प्रयोग करायला लागलं तर काय मजा येईल समाजामध्ये. मी मागेही यांच्या व्यासपीठावर मी 50वी वेळ आहे. त्यामुळे मला त्यामुळे हे जे मला भेटवस्तू देतात त्याच्यामध्ये मी एक छोटंसं दुकान लावू शकतो. तर त्यामुळे मी आधी केव्हा तरी म्हटलं असेल की मोदीजी मला एकदा म्हणाले की आप जिस शहर में रहते हो उस शहर में दुःख ही नहीं बचा. ते मला म्हणाल्याचं कारण 13 वर्ष माझे गुजरात होतं, त्यामुळे आमची खूप मित्रता आहे. तर ते म्हणाले आप जिस शहर में रहते हो उस शहर में दुःख ही नहीं बचा, ऐसा कितने सालों में कर पाओगे. प्रश्न थोडा कठीण आहे. मी पहिलं काम करणं सुरू करता हो. मग मी माझ्या 2200 लोकसंख्येच्या गावात सुरुवात केली. या तुमचं सगळं अंबाबाई दर्शन वाटेत अनेक तीर्थक्षेत्र ते सगळे दाखवतो तुम्हाला मी. तर त्या 2200 लोकसंख्येच्या गावामध्ये अब कुछ नाही बचा. कोल्हापूरमध्ये सुद्धा हे आत्ता जे प्रोजेक्ट सांगितले त्याचे 20 प्रकारचे आणि त्याचे 20 टाईम्स 70-80 हजार लोक असे आहेत की ज्यांना यातलं म्हणजे उदाहरणार्थ 103 झोपडपट्ट्यांमध्ये 103 खेळघर नावाने केंद्र चालतं. एका खेळघरामध्ये 20 मुलं, त्याच्यातही 2000 मुलं आमची झाली. 250 शिक्षक आहेत. सरकारी योजना नाही, त्यांचा तो संध्याकाळी 1.5 तास मुलांना शिकवण्याचा पगार आम्ही जनरेट करतो. तर तीच आहे आमची 20-22 हजार पोरं. 2 आमच्या मेडिकल व्हॅन फिरतात वगैरे वगैरे वगैरे. मग तेवढ्यात मला अमित भाई आमचे दुसरे मित्र 13 वर्ष गुजरातमध्ये राहिल्यामुळे ते म्हणाले की आपली पुन्हा में लढणं आहे. झालं आता ते मोदींच्या आप जिस गाव में रहते हो, जिस शहर में रहते हो वो दुःख ही नहीं बचा, कितने सालों में कर पाएंगे. तर त्याला छोटंसं 2200 केलं. तोपर्यंत कोल्हापूर मग छोटंसं 5 लाख केलं. आता 82 लाख. जास्त वेळ लागेल असं दिसते मला, पण ते आम्ही करतो. आणि कधीतरी हे स्टेज आणेन, कोथरूडमध्ये आणली असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की NSS युनिटचं हे काम आहे. सर्टिफिकेट मिळालं, मार्क्स मिळाले हा विषय नाही. खूप आपण करा आणि जे केलं त्याबद्दल अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण नेहमीच संवेदनेच्या भावनेने काम करता. आपण पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करत आहोत. शांतश्री सेनगुप्ता मॅडम, आपल्याला विनंती आपण यादी वाचन करावे. Thank you, Dr. Vaijayanti Sadhav, Madam. The first mentor college is Progressive Education Society's Modern College of Arts, Science and Commerce, Shivaji Nagar, Pune 5. I request Principal Dr. Nivedita Ekbote, Madam, NSS Coordinator Dr. Prabhakar Varare, Sir, Dr. Gopale, Sir, Professor Valmik Vak, Sir, Ankit Bhardwaj, and their complete team to please come on the stage. All the colleges have immensely contributed educational items, stationaries, food items, medical kits to the mentee colleges that were allotted to them, and these items were provided to the colleges before Diwali. Thank you.
The next college that I would like to invite on stage is the team of Abba Saheb Garware College, Pune. I request Principal Dr. Vilas Ugle sir, Dr. Anil Khairnar, Professor Madhukar Valunj, Dr. Avinash Shelar, Dr. Madhav Inchure, Dr. Kundalik Pardhi, Professor Shankar Gharge and their entire team to please come on the stage. The next college that is displayed on the screens, Abba Saheb Garware College has provided the items to Pratishthan Mahavidyalay Paitan, Chhatrapati Sambhajinagar districts. The next college is SM Joshi College, Harapsar, Pune. SM Joshi College, Harapsar, Pune. Please come on the stage. The next college after that is Pune Jila Shikshan Mandals, Anna Saheb Magar Mahavidyalay, Harapsar, Pune. SM Joshi College, they have helped Arts and Commerce College, Madha, Solapur district. They have provided medical kits, food grains, stationery items, educational items. I request all the mentor colleges to please come on the stage from the right hand side of the stage. The next college, I request Pune Jila Shikshan Mandals, Anna Saheb Magar Mahavidyalay, Harapsar, Pune. Principal Dr. N.L. Ghodpare sir, Mule sir, Auti sir, Jagtap sir and their entire team. The next mentor college is Pune Jila Shikshan Mandals, Baburauji Gholap Mahavidyalay, Sangvi. I request Principal Dr. Sangeeta Jagtap Madam of Baburauji Gholap College to please. The next college, mentor college is Ferguson College, Pune. I request the team of Ferguson College to please come from the right hand side of the stage. Principal Dr. Shyam Mure sir and Dr. Katika sir. Ferguson College worked as a mentor college to Anandarao Dhonde Mahavidyalay, Kada, Taluka Ashti, District Beed. The next college to come on the stage is Sir Parshuram College, Pune. Sir Parshuram Bhau College, Pune. I request Principal Dr. Avinash Mohdil sir. NSS Coordinator Dr. Popat Shinde sir. They worked as a mentor college to Santosh Bhimrao Patil Mahavidyalay, Mandrup. The next college to come on the stage is Sangamner Nagar Palika, Kala, Malpani Vanijya and BN Sarda Vigyan Mahavidyalay, Autonomous College, Sangamner. Principal Dr. Arun Gaikwad sir and his team with Dr. R.S. Ladda and Dr. Pratap Falfale sir.
They worked as mentor college to Shivaji Mahavidyalaya, Renapur. Next college is KTHM College, Nasik. I invite their team, their entire team with their principal madam, to please come on the stage. Principal Dr. K.M. Ahire madam, Dr. N.D. Gaikwad sir, Dr. S.A. Wankhere, Dr. B.L. Garak and Dr. Gorak Pingle. They worked immensely for helping the Menti college that was allotted to them. Next mentor college is LVH College, Panchavati, Nasik. LVH College, Panchavati, Nasik. I request Dr. Apurva Hire sir, Principal Dr. B.S. Jagdale sir and Dr. Prakash Shivale sir. They worked as mentor college to Sri Shivaji Mahavidyalaya, Parbhani. The next mentor college is Sri Swami Vivekananda Shikshan Sanstha's Kolhapur Vivekanand College. I request their principal, Dr. Sanjay P. Thorat sir, Dr. Sandeep Patil sir, Dr. Arjun Kumbhar sir, Dr. R.F. Mahat sir, and Dr. T.C. Gopale sir. They helped the Menti College, Yashwantrao Chauhan Mahavidyalaya, Karmala. The next mentor college I would like to invite is DKASC College, Ichal Karanji. Principal Dr. Shankar Khare sir. Sanstha Chalak Honorable Kaustubh Gowde sir and Dr. Sunil Bhosle sir. They worked as a mentor college to KN Bhise Arts Commerce and Vinayak Rao Patil Science College, Bhosre. The next mentor college is Vasantdada Patil Mahavidyalaya, Tasgaon. Vasantdada Patil Mahavidyalaya, Tasgaon. I invite Principal Dr. Milind Huzare sir to please come on the stage. Next mentor college, I invite Lal Bahadur Shastri Mahavidyalaya, Satara. Principal Dr. Satish Vyavahare sir and Dr. Deepak Zadhav sir to please come on the stage. The next mentor college, I invite SGM College, Karhad. SGM College, Karhad. Please come on the stage from the right hand side of the stage. Dr. Rajmane sir and Dr. A.K. Patil sir. The next mentor college is from Mumbai, Nagindas Khandwala College of Commerce, Arts and Management Studies and Shantaben Nagindas Khandwala College of Science, Malad West. I invite the principal, Dr. Moshmi Datta Madam, Professor Ashley Fernandez and Chandrasekhar Penta sir. Next mentor college, I invite Sathe College, Vilepale, Mumbai, to please come on the stage with your entire team. Adhyaksha Shri Anil Ganu sir, Principal Dr. M.R. Rajware sir. Audiences, we request you to please clap because it is an immense contribution that the mentor colleges have done, and they made it a point that all these items should reach the Menti colleges before Diwali.
They should not feel deprived of the Diwali vacation. Next, I invite SIES Mahavidyalaya, Sion West. SIES Mahavidyalaya, Sion West. Principal Dr. Satish Sarfare sir and Dr. Krishnan sir. SIS Mahavidyalaya, Sion West. Principal Dr. Satish Sarfare sir and Dr. Krishnan sir. They worked as a mentor college to Shri Sant Gajanan Mahavidyalaya, Kharda, Taluka Jamkher, Ahilyanagar district. The next mentor college is SIS College Sion East, Mumbai. SIS College Sion East, Mumbai. I invite Principal Dr. Shanti Suresh Madam, CA Prasanna Tambe, who is the HOD of Accounts Department, Mrs. Anuprita Sardesai, Librarian of the college, Dr. Nishant Chauhan from Economics Department. They worked as mentor college to Aba Saheb Kakre Mahavidyalaya, Bodhegaon, Taluka Shevgaon. And last but not the least, Tolani Commerce College, Autonomous College from Andheri, Mumbai. I invite Principal Dr. Sadhana Venkateshan Madam, Advisor Dr. Vasudev Iyer sir. They worked and they helped as a mentor college to Arts, Commerce and Science College, Nandgaon, Nasik district, for providing all the various requirements like educational kits, stationaries, medical kits. And this one. दादा कॉलेज मुंबई पुण्यातलं आणि कुठेतरी खर्डा औसा असं मिळालं. प्रत्येकाला विचारत होतो की कुठलं मिळालं, कधी आयुष्यात पाहिलं होतं काय. नाही, पहिल्यांदाच पाहिलं, इतके किलोमीटर पहिल्यांदा. मला मी ग्रामीण असल्यामुळे एकदम एक अर्ध्या सेकंदाचं म्हण म्हणूया की उदाहरण आठवलं की आमच्याकडे तो गावी जो काय म्हणू आपण सलूनचं काम करणारा जो असतो त्याला वस्त्राला धार काढायची असते. तर तो म्हशीचे केस काढताना वस्त्रा वापरतो. त्यात म्हशीचे केस निघतील की नाही माहीत नाही, पण वस्त्राला धार निघते. तर तसं तिथे काही झालं की नाही माहीत नाही, पण तुम्हाला एकदा कळलं की गावं किती आत आहेत. I now request Honorable Shri Chandrakant Dada Patil sir to please felicitate Director of Higher Education Dr. Shailendra Devlankar sir, Sahasanchalak Dr. Archana Burhade Madam and Coordinator Dr. Prashant Magar sir for their immense guidance, and day and night they have worked hard to see to it that all these colleges, all these Menti colleges, these areas which faced such a big devastation, they should get all these items, and that too before Diwali. दादा मी पुढचा सत्कार आपल्याला करायची एक विनंती करते. वैजयंती जाधव आणि डॉक्टर शांतीश्री सेनगुप्ता, डॉक्टर वैजयंती जाधव आणि डॉक्टर शांतीश्री सेनगुप्ता, आम्हाला असं वाटलं की ह्या उच्च शिक्षण संचालनालयाच्या मस्टरवर गेल्यात का काय. दोघी मॉडर्न कॉलेजच्या आमच्या स्टाफ मेंबर्स आहेत, एक लायब्ररियन आणि एक मराठीच्या प्राध्यापिका. डॉक्टर वैजयंती जाधव आणि डॉक्टर शांतीश्री सेनगुप्ता, अत्यंत उल्लेखनीय कामगिरी हा अहवाल बनवण्यामध्ये त्यांची दोघींची आहे. पूर्ण महाराष्ट्र शासनाचा हा अहवाल बनवताना रात्री 3:30 वाजेपर्यंत बोराडे मॅडमच्या सोबत आणि मगर साहेब आणि देवळणकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सार्थ अभिमान वाटावा अशा आमच्या दोघी जणी. त्या वयाने मोठ्या आहेत पण त्यांना आम्ही मुली मुलीच म्हणतो की मुली आल्या का, मुली आल्या का मात्र. पण मी अत्यंत लकी प्राचार्य आहे की माझ्याबरोबर अशा 2 मुली मला कामाला मिळाल्यात आणि त्यांच्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं काम झालं आहे. आणि वैजयंती आणि शांतीश्री तुमच्या दोघींचं खूप खूप कौतुक आणि आभार.
धन्यवाद मॅडम. यानंतर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर गजानन बोटे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय चंद्रकांत दादा पाटील, प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी, शैलेंद्र देवळणकर आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर. दादा एक 2 मिनटं फक्त, दादा एक 2 मिनटं थांबा जरा. दादा या व्यासपीठावर साधारणपणे 50 वेळा आलेले आहेत, पण पुढच्या 50 कार्यक्रमामध्ये आत्ताच निमंत्रण देऊन ठेवतो. आणि दादा आमच्या कार्यक्रमाला नको, आमच्या कार्यक्रमाला जे येतात ते खूप मोठे होतात. आता ह्याच्या पुढची काय स्टेप आहे ते तुम्हीच ठरवा. सगळ्यांनी दादांना उभं राहून अभिनंदन करा, अभिवादन करा की दादांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम उत्कृष्ट काम केलेलं आहे. नवीन नवीन संकल्पना उच्च शिक्षण विभागात राबवल्या आणि त्यांना देवळणकर सरांनी तेवढीच मोलाची साथ, म्हणजे दादा हे गुरु आहेत आणि देवळणकर त्यांचे शिष्य आहेत, अशा पद्धतीचं वातावरण उच्च शिक्षण विभागामध्ये आहे. या दोघांचंही मी अभिनंदन करतो. गोसावी सरही वेळात वेळ काढून आले, त्यांचंही अभिनंदन करतो. फक्त 3च गोष्टी दादा तुमच्या समोर सांगतो. खूप चर्चा या NRF रँकिंग आणि बाकीच्या रँकिंगची आहे. या 3 गोष्टींचा तुम्ही थोडा विचार केला तर मला असं वाटतं की या NRF रँकिंगमध्ये खूप सुधारणा होईल. शालेय शिक्षण सेवा विभागामध्ये जेव्हा आमचे मित्र कैलासवासी रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री होते तेव्हा शिक्षण सेवक ही कल्पना आम्ही राबवलेली होती. 3 वर्ष त्यांना शिक्षण सेवक आणि नंतर आम्ही त्यांना टीचर्स म्हणून हे केलं होतं. तशी काही योजना आपल्याला या उच्च शिक्षण विभागामध्ये राबवता येईल किंवा मग CHB टीचर्सचं मानधन जे मगाशी तुम्ही आपण बोलत होता ते सुद्धा आपल्याला करता आलं तर अनेक शिक्षकांच्या, आपण मगाशी म्हटलं की 5,500 शिक्षकांची भरतीचं प्रक्रिया आता सुरू होणार आहे, परंतु अजून शिक्षकांची जरुरी आहे. तर त्यामुळे त्या पद्धतीचं काही करता आलं तर ही एक सूचना. दुसरी, शालेय शिक्षण विभागामध्ये हे जे क्लास 4चे जे ह्युमन रिसोर्सेस आहेत ते कमी पडतात म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नेमण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे क्लास 4ची. तशी आपल्याला हे ह्युमन रिसोर्सेस पाहिजेत आपल्याला, म्हणून आपल्याला उच्च शिक्षण विभागामध्ये काही करता आलं तर तसंही बघा. आणि तिसरी कल्पनामध्ये आपण मांडली होती की CSR याच्यातून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीतून काही संस्थांनी शिक्षक भरतीचे प्रयत्न करावेत. तसे प्रयत्न आम्ही करून पाहिले पण फार मोठा प्रतिसाद त्याला काही मिळाला नाही. पण जसं नरेंद्र मोदी साहेबांनी नॅशनल रिसर्च फाउंडेशन तयार केलं तसंच CSR आणि कल्पनेतून इंडस्ट्री आणि स्टेट गव्हर्नमेंट यांचं कोलॅबोरेशन करून स्टेट रिसर्च फाउंडेशन तयार करून संशोधकांना काही निधी देता आले तर मला असं वाटतं एक चांगलं वातावरण महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये होईल. आणि चौथी मागणी मगाशीच तुम्ही उल्लेख केला, मी खरं आधी बोलणार होतो पण ते की विद्यापीठांमध्ये गोसावी सर आहेत. आमचं सायरस पुनावाल्यांनी देणगी देऊ केली होती हॉस्टेलला, पण काही कारणास्तव आमचे सगळे नेते विद्यापीठातले या ठिकाणी आहेत, ती थोडी फेटाळली गेली. पण त्याचा पुनर्विचार करा आणि विद्यापीठांना कुठं CSR फंड्स निर्माण करता आले तर त्याच्यातून सुद्धा बरेचसं विद्यापीठांना ते निधीची कमतरता भासते, याचीसुद्धा आपल्याला ती त्रुटी भरून काढता येईल. अशा एक 4-5 सूचना मी करतो या प्रसंगी. चंद्रकांत दादा या कार्यक्रमाला आले, देवळणकर सर आले, गोसावी सर आले, तिघांचंही मी अतिशय मनापासून अंतःकरणापासून आभार मानतो. आणि तुमच्या कुठल्याही कार्यामध्ये उच्च शिक्षण विभागाच्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि मॉडर्न कॉलेज, म्हणजे आता डॉक्टर निवेदिता माझी मुलगी आहे म्हणून नाही, पहिल्यापासूनच आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणाल निवेदिता प्राचार्य म्हणून डॉक्टर म्हणतात का काय, तसं नाही, पहिल्यापासूनच आमचं आहे. फक्त आमची डॉक्टर निवेदिता आहे, तिला तुम्ही सांभाळून घ्या, तिला आशीर्वाद द्या, तिला मध्ये कपॅसिटी चांगली आहे, तिला कुठंतरी चांगलं एक विचारमंथन वैचारिक असं काही पद मिळेल तर बघा तुम्ही, अशी एक विनंती वडील म्हणून नाही तर संस्थाचालक म्हणून मी करतो. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. मोठ्या संख्येने महाविद्यालयाचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, दीनदयाळ उपाध्याय, नरेंद्र मोदी, परवा रामनाथ गोयंका मेमोरियलच्या ह्याच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी उल्लेख केला की मेकॅलेची शिक्षण पद्धती किती बोगस होती
आणि तेवढं भारताचं केवढं नुकसान केलं. परंतु समाज आणि शिक्षण यांचं जे एक नातं निर्माण दादांनी निर्माण केलं ह्याच्यातून अभूतपूर्व कार्यक्रम आहे. म्हणजे दादा मगाशी म्हणले की अनेक महाविद्यालयाला माहीत नव्हतं की खेडेगाव अस्तित्वात आहेत भारतामध्ये म्हणून. आपण आपले एअर कंडिशन रूममधून जाऊन कारभार करतो. परंतु ही फार चांगली योजना दादा तुम्ही राबवली. अशा काही तुमच्या संकल्पना असतील तर निश्चित राबवा. आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. बोराडे मॅडमना विनंती. मॅडम आपण आभार प्रदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. उच्च शिक्षण संचालनालय पुणे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संकटातून संकल्पाकडे या निमित्ताने सन्मान सोहळा आयोजित केलेला होता. त्याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे मी आभार मानते. त्यासोबतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी सर, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे सर, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक माननीय डॉक्टर शैलेंद्र देवळालकर सर, संस्थेच्या कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर जोशना एकबोटे मॅडम, त्यासोबतच विविध संस्थांचे या ठिकाणी उपस्थित असणारे संस्था प्रमुख, संस्थेचे प्रतिनिधी, प्राचार्य आणि उपस्थित असणारी त्यांची टीम यांचे मी संस्थेच्या आणि उच्च शिक्षण संचालनालयाच्या वतीने आभार मानते. आणि विशेष आभार माननीय प्राचार्य डॉक्टर निवेदिता एकबोटे मॅडम यांनी अत्यंत अल्प कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि कार्यक्रम एकदम छान यशस्वीरित्या पार पडत आहे. त्यामुळे त्यांचेही मी आभार. त्यासोबतच डॉक्टर वैजयंतीमाला आणि शांतिश्री सेनगुप्ता या दोघींचेही मी आभार मानते. धन्यवाद. ओके, धन्यवाद. आपण सभागृह सोडायचं नाही आहे. आपल्या सर्वांसाठी अल्पोपहाराची सोय केलेली आहे आणि आपण कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमनी करत आहोत. सर्वांनी आपल्या जागेवरच उभं राहायचं आहे. वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजला सुफला मलयज शीतला सस्यश्यामला मातरम् वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम्. धन्यवाद.